नमस्कार मंडळी, कसे आहात? स्वागत आहे तुमचं माझ्या व्लॉगमध्ये. तर आज वीकेंड आहे आणि आज आम्ही चाललो आहोत डिझायनर आउटलेटला. अभिषेक आणि मनाली पण आम्हाला जॉईन करतील. तर डिझायनर आउटलेट बर्लिनमध्येच आहे. ॲक्च्युली ही अशी जागा आहे बर्लिनमधली जिथं खूप साऱ्या वेगवेगळ्या प्रकारच्या ब्रँड्सचे आउटलेट्स आहेत, जिथं तुम्ही शॉपिंग करू शकता. आणि इथं जाण्यासाठी आपल्या घरापासून 2 तास लागतात जवळपास, आणि 2 वेगवेगळ्या ट्रेन आणि त्याच्यानंतर एक बस करावी लागते. तर ही जी बस आहे ही फक्त वीकेंडला म्हणजे फ्रायडेला आणि सॅटर्डेला जाते डिझायनर आउटलेटला. आणि ती बस सकाळी काहीतरी 9च्या दरम्यान आपल्याला तिथं ड्रॉप करते आणि 2च्या दरम्यान आपल्याला पिक करते. कारण ही बस फक्त 2च वेळा आठवड्यातून 2च वेळा तिथं जाते, त्यामुळे ह्या बसला गर्दी पण असणं शक्य असतं. त्यामुळं आपण तिकीट्स बुक करावे लागतात आपल्याला त्या बसचे. आम्ही पोचलो आहोत डिझायनर आउटलेटला आणि आत्ता आम्ही मॅकडॉनल्ड्समध्ये ब्रेकफास्ट केला, बर्गर खाल्ला आणि आता आम्ही बघतोय अजून आउटलेट्स ओपन व्हायचे आहेत. काही आउटलेट्स 10 वाजता ओपन होतील. अजून एक 10-15 मिनिट्स आहेत आउटलेट्स ओपन होण्यासाठी. हां बघ ना कसं एकदम लाईनीत आले. Besondere Angebote im Designer Outlet Berlin. Zum Beispiel Rösle Top Set Moments 10-teilig statt UVP 499 €, jetzt zu 80,95 €. Das Designer Outlet तर Berlin. अशा प्रकारे यांनी आत एक सिटीसारखं बनवलं आहे, जिथं खूप सारे आउटलेट्स आहेत आणि इथं तुम्हाला मॅप दिसू शकेल. इथं किड्ससाठी क्रॉक्स किंवा जॅक वोल्फस्किन हेवाले ब्रँड्स कुठं कुठं आहेत, म्हणजे त्याचा शॉप नंबर काय आहे ते लिहिलं आहे. इथं फॅशनचे ब्रँड्स दिसतात. इथं पूर्ण मॅप आहे विथ आउटलेट नंबर. आपण याच्यात वंडर मध्ये जाऊ. तर आता हे डिझायनर आउटलेट्समध्ये ज्या वस्तू आहेत विकण्यासाठी त्यांची युजुअली प्राईस इथं कमी असते. म्हणजे आता हा शू बघा, ह्याची प्राईज आहे
110 युरोज. पण इथं डिझायनर आउटलेटला म्हणजे आउटलेट प्राईस त्याची दिसते अराऊंड 77 युरोज. अशा प्रकारे इथं कमी प्राईजमध्ये तुम्ही वस्तू खरेदी करू शकता. आणि आपण सध्या आहोत रिच्युअल्सच्या आउटलेटमध्ये आणि तुम्ही इथं बघू शकत असाल इथं टेस्टर्स ठेवलेत त्यांनी. आपण ट्राय करू शकतो. जसं की हे स्क्रब आहे, क्लिन्झिंग फोम आहे आणि आता जर हे स्क्रब ट्राय केलं तुम्ही तर त्याच्यानंतर तुम्हाला हात धुण्यासाठी इथं बेसिनची सोय केलेली आहे. आणि याच्या पाठीमागे इथं बघा इथं टॉवेल्स पण ठेवलेत दोन्ही साईडला, म्हणजे तुम्ही ट्राय केल्यानंतर हात धुवून पुसू पण शकाल. आणि इथं खूप साऱ्या प्रकारचे परफ्यूम्स आहेत. त्याच्याबरोबर इथं टेस्टर आणि म्हणजे ह्याच्यावरती ट्राय करू शकता तुम्ही. आम्ही सगळे स्मेल केले. पॅकेजिंग पण खूप सुंदर आहे यांचं आणि वेगवेगळ्या परफ्यूमचं वेगवेगळं पॅकेजिंग आहे. आता आम्ही आहे टेफालच्या आउटलेटच्या बाहेर आणि तुम्ही इथं बघा हा जो ग्रिलर आहे त्याची ओरिजिनल प्राईज आहे 464 युरोज. बट हा इथं मिळतो आहे 129 युरोजला. म्हणजे इतक्या स्वस्त मिळू शकतात तुम्हाला वस्तू जर तुम्ही आउटलेट्समधून खरेदी कराल तर. आणि आत्ता आपण आहोत लिंकच्या आउटलेटमध्ये. किती प्रकारचे चॉकलेट्स आहेत बघा. पडल चॉकलेट सिरप, चॉकलेट्स, आणि क्रिसमसच्या पार्श्वभूमीवर असे सेंटाच्या आकारामध्ये आम्ही पण आल्यासारखं काहीतरी घेऊया म्हटलं. कुठे
ते दाखवू. गिफ्ट आयटम. आणि आता इथं फूड आउटलेट्स चालू झालेत. सगळे रेस्टॉरंट आहेत त्या लाईनला. आणि आता आपण आहोत फॉसिलच्या आउटलेटमध्ये. आणि तुम्ही बघा इथे छोटंसं वाईनचं शॉप आहे. आणि इथं कॉफीचा गाडा लावला आहे. आणि आता आपण ओनलीमध्ये आहोत. हा टॉप आहे. आता याला कसा घालायचा कोणास ठाऊक. हे बघ चॉकलेट साबणाच्या आकाराचे, साबणाच्या वड्यात कलरफुल. गमीज. त्याच्यामध्ये विटामिन आहे. व्हायटमिन ई. आणि मनाली अभिषेक काय चॉकलेट्स बाय करतात. आतमध्ये थंडी आहे. आम्ही उन्हात येऊन थांबलोय बाहेर. इथं बसूया पुढे आपण. आणि इथं ह्या शॉपचं नाव बघा काय, पार्टी क्लोदिंग ब्रँड आहे. आता आम्ही डिझायनर आउटलेटमधून बाहेर पडलो आहे. समोरच नायकीचं शोरूम आहे, तिथं जाऊया.
आणि आपण इथं नायकीच्या शोरूमला आलो आहे. इथं पण शूज खूप स्वस्त मिळतात. तर आता आम्ही नायकीमधून बाहेर पडलो आहे, नायकीच्या आउटलेटमधून. आणि काही शूजचं कलेक्शन छान नव्हतं फारसं, मग आम्ही तिथं काही खरेदी नाही केलं. डिझायनर आउटलेटमधून आम्ही एक कॅप आणि खूप सारे चॉकलेट्स खरेदी केले. आता आम्ही परत घरी चाललो आहे. इथून बससाठी वाट बघावी लागेल ना, 10-15 मिनटं. तर 10-15 मिनटात बस येईल, त्यांना आम्ही घरी पोहोचू. आणि आम्ही बसमध्ये बसलो आहे. ही 2 फ्लोअरची बस आहे. आम्ही वरती बसलो आहे. वरच्या कप्प्यात बसलो. बस भरून शॉपिंग केली. मंत्र म्हणायचं. मी रोज रात्री म्हणतो माहिती देवा आणि आम्ही डिझायनर आउटलेटमधून बर्लिनमध्ये परत आलो आहे. आता आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही लंच करायला आलो. इथं एक खान बाबा म्हणून पाकिस्तानी रेस्टॉरंट आहे, तिथं आलो आहे आम्ही. तर आम्ही ऑर्डर दिली आहे आणि ऑर्डरसाठी वेट करतो. आणि आमची ऑर्डर आली आहे चिकन कढाई आणि नान. आणि आमचं जेवण झालं. आम्ही त्या पाकिस्तानी रेस्टॉरंटमधून बाहेर पडलो. जेवण खूप छान होतं, अगदी इंडियन पद्धतीचं. म्हणजे काही इंडियन आणि पाकिस्तानी डिशेसमध्ये तेवढा जास्त फरक नाही पडत, त्यामुळं जेवण छान होतं. नान होता, नान फक्त वेगळ्या टाईपचा होता, इंडियन नानसारखा नव्हता. चिकनची टेस्ट छान होती, जवळपास इंडियनच टेस्ट होती. आणि दाल मखनीसुद्धा होती, कोफ्ता होता. जेवण मस्त होतं. आता आम्ही जेवण करून बाहेर पडलो. आम्ही आमचं लंच झाल्यानंतर बाहेर पडलो होतो आणि आता डिरेक्टली घरी निघालो. अभिषेक आणि मनाली पण त्यांच्या घरी गेले. आता आम्ही 2 स्टेशन पाठीमागं आहोत घरापासून आणि लवकरच आम्ही घरी पोहोचू. पण मी आजचा ब्लॉग इथंच संपवते. पुन्हा भेटू माझ्या पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय. Please change here for replacement service by bus in the direction of BE.